मला अनेक लोकांनी म्हटलं जर हिला काही झालं तर मग घरात कोण करेल. कोणाचे हस्बंड येतात सोबत बुलेटच्या वेळेला आणि त्यांना म्हणतात, त्यांना खूप इन्सेक्युरिटी फील होते की म्हणजे पडली तर, हिला काही लागलं तर, म्हणजे मग कोणाच्या हस्बंडची बुलेट असेल तर बुलेटला लागलं तर असं. मला अनेक लोकांनी म्हटलं जर हिला काही झालं तर मग घरात कोण करेल, असं तो प्रश्न मला अनेक लोकांनी विचारला. किंवा मग बुलेट चालवून काय तुम्हाला सिद्ध करायचं आहे, कशाला फालतूचे नाटकं करतात, असं अनेक प्रश्नांना आम्ही म्हणजे फेस केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांच्या हस्बंडला मी सरळ सांगते आणि मुलींनाही सांगते की हस्बंडला आणूच नका, म्हणजे जे नवीन मुली आहेत त्यांना ग्राउंडवर आणूच नका, कारण त्यांना डायरेक्ट चालवताना दाखवा की मी चालवू शकते असं, आणि त्यांना व्हिडिओज पाठवा डायरेक्ट की मी चालवू शकते आता. मग माझे भाऊ आहे आणि मग मी बुलेट अरेंज करते. बुलेट अरेंज करून मग माझ्या भावांना बोलवून आम्ही त्यांना म्हणजे गुपित शिकवतो, म्हणजे असं ते पब्लिकली करत नाही तेव्हा. कारण की जर एखादीचा कॉन्फिडन्स नाही झाला किंवा नाही आलं तिला, तर मग तिच्याकडे बघून 4 मुली परत हे होतात. म्हणून मग आम्ही त्यांना फक्त एकट्यांनाच बोलवतो की तुम्ही एकट्याच या, बाकीच्यांना किंवा हस्बंड आले तर त्यांना साईडला उभं करतो की तुम्ही बघूच नका. आणि जेव्हा ती बुलेट चालवते आणि ज्या रॅलीच्या दिवशी जेव्हा ती बुलेट चालवते तेव्हा तेच हस्बंड फोटोज काढत असतात आपल्या म्हणजे वाईफचे. त्यांना अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो, खूप प्राऊड त्यांना वाटतो याच्यामध्ये की म्हणजे काय. आणि ते व्हिडिओज काढतात, फोटोज काढतात आणि स्वतःच्या फेसबुकवर अपलोड करतात की माय वाईफ. तर तेव्हा तो खूप वेगळा अनुभव असतो आणि तेव्हा तिला खूप छान वाटते की माझ्या हस्बंडनी पण प्रोत्साहन केलं.